जगाच्या भवितव्यासाठी युद्ध लढतोय असं अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांचं म्हणणं आहे। मात्र या युद्धानं आपल्यातील काही जणांना तुर्तास भूतकाळात नेलंय। आता चुलीचंच उदाहरण घ्या ना। व्यावसायिक गॅसचा तुटवडा असल्यामुळे अनेक हॉटेल चालकांनी चुली पेटवायला सुरुवात केली आहे। ऐपत असताना सुद्धा अनेकांना थाटामाटात लग्न करण्याची हौस बासनात गुंडाळून साध्या पद्धतीनं लग्न करावं लागणार आहे। नाश्त्यातून बेकरी प्रॉडक्ट्स गायब होण्याची शक्यता आहे। कमर्शियल गॅसचा पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे कुणाला काय काय सोसावं लागतंय, पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। चूल कशी पेटवायची याचे ट्रेनिंग या तरुणांना हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करताना कदाचित मिळालेलं नसेल। मात्र मिस्टर डोनाल्ड ट्रम्प आणि मिस्टर नेतन्याहू यांच्यामुळे कोल्हापुरातल्या हॉटेलच्या स्टाफवर चूल पेटवण्याची वेळ आली आहे। व्यावसायिक एलपीजीचा पुरवठा खंडित झाल्यामुळे अनेक हॉटेल्स चालकांना आता आधार आहे तो फक्त चुलीचा। आमच्या हॉटेलला आम्ही आता मुंडी फेस्टिवल अरेंज केलेला आहे। ह्या आठवड्यात साधारण आता 3-4 दिवस झाला आमचा मुंडी फेस्टिवल आहे। तर मुंडी फेस्टिवलला मटन चिकनच्या तुलनेत 1.5 पटीने गॅस लागतोय। पण आम्ही मुंडी फेस्टिवल चालू केला आणि लगेचच गॅसची टंचाई चालू झाली। त्यामुळे आम्ही असा निर्णय घेतला की कोल्हापूरकरांची गैरसोय होऊ नये आणि आमच्या फेस्टिवलला अत्यंत चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळत आहे, म्हणून लोकांची गैरसोय नये म्हणून आम्ही हे चूल चालू करायचा निर्णय घेतला। आणि केवळ कोल्हापूरच नव्हे तर राज्यभरात ज्यांना ज्यांना शक्य आहे त्या हॉटेल चालकांनी आता सरपण गोळा करायला सुरुवात केली आहे। पण चूल वापरतानाही समस्यांच्या धुराचा सामना करावा लागतोय। हम लोग आधा खाना हमारा चूल्हे पे बनाते हैं। कुछ मेनू हमको तो डिडक्ट करना पड़ेगा जो हम दे सकते हैं, और जो चूल्हे पे बन रहा है वो तो हम चालू रखेंगे, लेकिन सिलेंडर की जो स्पीड और सारी जो चीज़ें जितने मिनट में हम खाना दे पाते हैं वो शायद चूल्हे पे बना के फ्राई पैन चला के हम नहीं दे पाएंगे। गॅस अभावी ठप्प पडलेलं हे कॅन्टीन आहे ट्रेन प्रवासादरम्यान तुमची भूक भागवणाऱ्या IRCTCचं। LPGच्या तुटवड्यामुळे IRCTCच्या कॅन्टीनमधल्या शेगड्या थंड आहेत। IRCTC जी सगळ्या ट्रेनला खाद्यपुरवठा करते, जे प्रवासी असतात ट्रेनवर त्यांना खाद्यपुरवठा करते, त्या IRCTCच्या मुंबईच्या वेस्ट झोनमधले जितके काही कॅन्टीन आहेत ते सगळे बंद आहेत अशी माहिती आम्हाला मिळाली। म्हणून आम्ही आलेलो आहोत शिवडीला, ज्या शिवडीला IRCTCचं अशाच प्रकारचं एक कॅन्टीन आहे। आता इथे जे बघताय तुम्ही, या कॅन्टीनमध्ये म्हणजे याच जागी IRCTCचं हे क्लस्टर कॅन्टीन आहे। इथून अनेक मोठमोठे अनेक महत्त्वाच्या ज्या ट्रेन्स आहेत त्या सगळ्या ट्रेन्सला खाद्यपुरवठा केला जातो। इथेच ते ट्रेन्स जे आहे त्यामधलं खाद्य जे आहे ते बनतं, सामान बनतं। पण आज जर आपण पाहिलं तर हे जे कॅन्टीन आहे ते कॅन्टीन या ठिकाणी बंद आहे, यांचं किचन या ठिकाणी बंद आहे, कारण की या किचनमध्ये गॅस पुरवठा झाला नाही आहे असं त्या इथल्या कामगारांचं म्हणणं आहे। आपण जर पाहिलं तर इथे हे पूर्ण कॅन्टीन जे आहे ते या ठिकाणी बंद ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे सध्या गॅस पुरवठा न झाल्यामुळे, गॅस पुरवठा आतमध्ये होत नसल्यामुळे हे कॅन्टीन आज बंद आहे असं सांगण्यात आलेलं आहे। क्लस्टर किचनच बंद असल्यानं महत्त्वाच्या ट्रेन्समध्ये मुंबई बाहेरच्या क्लस्टर किचनमध्ये तयार करण्यात आलेलं किंवा रेडी टू ईट या श्रेणीमधले पदार्थ दिले जातात। ABP माझाच्या बातमीनंतर IRCTCनं सुद्धा स्पष्टीकरण दिलं, प्रवाशांना कोणत्याही पद्धतीचा फटका बसणार नाही, आमच्याकडे पुरेसे खाद्यपदार्थ आणि जेवण उपलब्ध आहे। येत्या काही दिवसात लग्नाच्या बहुल्यावरती चढणारे अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या नावानं बोटं मोडू लागले असतील, कारण युद्धामुळे अनेकांना आपल्या लग्नाची तारीख पुढे मागे करण्याची वेळ आली आहे। होमकुंडासमोर वधूवर सप्तपदी तर घेतील, मात्र गॅस मिळत नसल्यानं लग्नातल्या पाहुण्यांना जेवायला काय आणि कसं घालायचं या प्रश्नाची पिपाणी केटरिंग व्यावसायिकांनी वाजवायला सुरुवात केली आहे। गणेश जगताप यांच्या पुतणीचं लग्न आहे, परंतु ऐनवेळी त्यांना कळवण्यात आलेलं आहे की आम्ही तुम्हाला जेवण उपलब्ध करून देऊ शकत नाही, कारण युद्धामुळे गॅसचा तुटवडा झालेला आहे। जगताप आत्ता आपल्यासोबत आहेत।
आनंदाचा क्षण खरं तर लग्न म्हटल्यानंतर असतं, परंतु थोडं चिंतेचं सावट दिसतंय तुमच्या कुटुंबावरती. आणि काय झालं की आज सकाळी अचानक केटरिंगवाल्यांचा कार्यालयवाल्यांचा फोन आला की बाबा तुमचा कार्यक्रम घेऊ शकत नाही आम्ही, गॅसची खूप टंचाई झालेली आहे. तर त्याच्यातनं त्या कसा कार्यक्रम करणार, तर त्यासाठी आता मला बोलवण्यात आलेलं आहे की बाबा तुमचा कार्यक्रम घेण्याचं शक्य नाही म्हणून. ठाण्यात ऐन वेळेला बुकिंग रद्द झाल्यामुळे केटरिंग व्यावसायिक आणि ग्राहकांमध्ये खटके उडतात. गैस को लेके हमारे ऊपर बहुत बड़ा संकट आया है, जिसके वजह से हमें को ऐसा परिस्थिति हो गया है कल का फंक्शन हम कल पाएंगे या नहीं कर पाएंगे, हमको लोगों को जवाब देना बड़ा मुश्किल हो रहा है क्योंकि गैस नहीं है तो हम खाना नहीं बना पाएंगे, और खाना नहीं बना पाएंगे तो लोगों का हमारे ऊपर बहुत गुस्सा है, और लोग हमें बोल रहे हैं कि हम आपको पुलिस कंप्लेन करेंगे, हम आपके ऊपर केस करेंगे क्योंकि आपने हमारा बुकिंग 8 महीना 9 महीना से लिया है, आप वो आपका प्रॉब्लम है, गैस है नहीं है वो आपको सॉल्व करना है. नाशिकमधली प्रसिद्ध मिसळ पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल. मात्र गॅस अभावी मिसळ तयार करताना इथल्या आचार्यांच्या तोंडचं पाणीच पळालंय. 1-2 आठवड्यापासून सिलेंडरची स्केअरसिटी जाणवायला लागली होती, बट आता डीलर्स डायरेक्ट नाही भेटणार आहे असे उत्तर देत आहेत, बिकॉज त्यांच्याकडे सप्लायच नाही अवेलेबल. आणि मग आता अशी परिस्थिती आली की आम्हाला याच्यावर मात कशी करणार, तर आम्ही चूल चालू केली आहेत जी बायोफ्युलवर चालती आहेत. हाच एक ऑप्शन होता की मग संकटात कसा वेगळा काहीतरी आपल्याला डिसिजन घ्यायला लागणार. मग आता राईट नाव त्याच्यावर स्टार्ट केलं आहे, पण माहीत नाही त्याच्यावर पण आम्ही कसं सस्टेनेबली वर्क करू शकू. ही जी चूल आहे हिला एक जो पर्याय आहे हा गॅससाठी उपलब्ध आहे, आणि ही चूल जी चालते ते कृषीमध्ये जे उत्पादन तयार होतं त्यानंतर जे वेस्टेज राहतं त्यापासून बायोमास पॅलेट्स तयार केले जातात, की ज्यामुळे गॅसच्या खर्चामध्ये ऑलरेडी 30-40% बचत होतेच वापरणाऱ्यांसाठी, प्लस गॅसचे जे साईड इफेक्ट आहेत त्याच्याऐवजी ही चूल पूरक आहे. मिसळीचा जोडीदार पाव सुद्धा युद्धाच्या तडाख्यातनं सुटलेला नाहीये. मुंबईतलं प्रदूषण रोखण्यासाठी बेकरी चालकांवर लाकूड, कोळसा आणि डिझेलच्या वापरावर बंदी आहे, म्हणून ते गॅस शेगडीकडे वळले. पण आता गॅसही मिळत नाहीये, त्यामुळे युद्ध संपेपर्यंत मुंबईकरांच्या नाश्त्यातून पाव, खारी आणि टोस्ट गायब झाला तर आश्चर्य वाटायला नको. कोळशावरची भट्टी बंद झाल्यामुळे आम्हाला जाम प्रॉब्लेम झाला आहे. डिझेल होती ती पण बंद झाली, आता LPGवरती गॅसवरती बनवल्या, त्यात पण आता सर्व बंद झालं आहे. तर 2-3 दिवस तर आता पुढचे काय जातील न जातील त्याचा हे नाही, पण लोकांना जाम त्रास होतो. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळचे पंचम पुरीवाले 1848 सालापासून खवय्यांची गर्दी खेचणाऱ्या पुरी फेम हॉटेलला हा फलक लावण्याची आता वेळ आली आहे, कारण सध्या त्यांची गॅसची गरज पुरीच पडत नाहीये. गॅस का ही प्रॉब्लेम आहे. किती दिवसापासून हा प्रॉब्लेम? 3 दिवस झाले. आपण जर पाहिलं तर पंचमपुरी हे प्रत्येक उन्हाळ्यात एक आकर्षणाचं ठिकाण असतं. अनेक खवय्ये या ठिकाणी येतात, पण आता त्या पुऱ्या तळण्यासाठी जो गॅस लागतो तो भेटत नाही राहिला. कसं डील करतात हे सगळं? आता काय माणसं, आमचा मेनू होतो 78, आता 2 होते आणि पोळी भाजी होती आणि आमरस पोळी होती ओनली. आता फक्त आमरसपुरी आणि पुरी भाजीच मिळते, बाकी इतर ज्या गोष्टी आहेत ते सगळं बंद केले होते. आणि हे किती दिवसापासून? 2 दिवस झाले. आणि जर गॅस पुरवठा असाच तुटवडा राहिला तर मग कसं मॅनेज करणार? आणि आमच्या मित्रच्या हॉटेल होतो कैसे भाई आधा सिलेंडर है 2 है, ऐसे इधर उधर ऐसा करतो. 10 रुपयात पोट भरणारं हे यवतमाळमधलं शिवभोजन थाळी केंद्र. मोठ्या हॉटेलप्रमाणे शिवभोजन थाळी केंद्र चालवणारे सुद्धा सध्या गॅसवर आहेत. व्यावसायिक सिलेंडर भेटून नाही राहिलेला आहे, नाही भेटल्यामुळे 2 दिवसाचा सिलेंडर आम्हापाशी अवेलेबल आहे. आधी समोर ही परिस्थिती राहिली तर मग शिवभोजन बंद व्हायच्या मार्गावर दिसत आहे, आणि चालवणं अजून कठीण होणार आहे समोर. आणि चुलीवर आम्ही गॅस बनवू नाही शकत जेवण आता सध्याच्या कंडिशनमध्ये. ऊन तपून राहिली आहे आणि इलेक्ट्रिसिटी अवेलेबल नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही इलेक्ट्रिसिटीचा वापर करू नाही शकत. कोणत्याही कानाकोपऱ्यातलं हॉटेल असो, सगळ्यांच्या समोर समस्या एकच, गॅस. गॅस अभावी हॉटेल्स ठप्प आहेत, त्यामुळे APMC मध्ये भाजीपाला सुद्धा पडू नये. गॅसचा पुरवठा सुरळीत होईपर्यंत हॉटेल आणि हॉटेलवरती अवलंबून असणाऱ्यांचा गाडा पूर्वपदावरती येणं कठीण आहे, आणि त्यासाठी युद्ध थांबणं गरजेचं आहे.
नाहीतर हॉटेलप्रमाणे घराघरात सुद्धा चुली पेटवाव्या लागतील. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.